नमस्कार मित्रांनो, आज आपण टू वे स्लॅबचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर याच्यात LY बाय LX चा रेशो जर 2 पेक्षा कमी असेल तर टू वे स्लॅब डिझाइन करतो. आता आपण डिझाइन प्रोसिजर आणि प्रॉब्लेम एकाच ह्याच्यात पाहणार आहे मित्रांनो. डिझाइन अ सिम्पली सपोर्टेड स्लॅब पॅनल ऑफ इफेक्टिव्ह प्लॅन डायमेन्शन 4 मीटर इंटू 6 मीटर. द स्लॅब इज सब्जेक्टेड टू लाईव्ह लोड ऑफ 3.5 kilonewton per meter square and floor finish as 1 kilonewton per meter square. Use M25 concrete and Fe 500 steel. Assume MF is equal to 1.6 and corners are free to lift up. Takes alpha x is equal to 0.104 and alpha y is equal to 0.046. Sketch the structural detail. चेक्स आर नॉट रिक्वायर्ड. सगळ्यात पहिली स्टेप आहे मित्रांनो एल एक्स, आणि इथे एल एक्स इफेक्टिव्ह आहे आणि एल वाय पण इफेक्टिव्ह आहे. 4.0 म्हणजे 4000 एम एम. नंतर एल वाय 6000 एम एम. सगळ्यात पहिले काय करायचं, इथं सांगितलेलं नाही टू वे आहे का नाही, पहिले आपण रेशो काढून टाकायचं. एल वाय बाय एल एक्स 4/6, सॉरी 6/4 आहे तो 1.5 इज लेस दॅन 2. देअरफॉर टू वे स्लॅब आहे. आणि याच्यावरून पण कळतं ते अल्फा एक्स अल्फा वाय टू वे स्लॅब. बघा मित्रांनो, आता जी कंडिशन सांगतो ती नीट लक्षात ठेवायची. जर डिझाइन प्रोसिजर याच्यातच सांगतोय म्हणून डिटेल मध्ये सांगतो. जर डायमेन्शन एलएक्सचं डायमेन्शन हे जर 3.5 पेक्षा जास्त असेल, एलएक्सचं डायमेन्शन जर 3.5 पेक्षा जास्त असेल, तर एलएक्सचं डायमेन्शन जर 3.5 पेक्षा जास्त असेल तर इथं छोट्या डी साठी फॉर्म्युला काय वापरायचा मित्रांनो, डी इज इक्वल टू स्पॅन 20 इंटू एम एफ. 3.5 पेक्षा जर जास्त असेल तर स्पॅन काय फॉर्म्युला काय वापरायचा डीचा, स्पॅन किंवा एलएक्स पण लिहू शकता तुम्ही. स्पॅन किती आहे मित्रांनो, इथं 4000. स्पॅन किती आहे 4000. 4000 भागिले 20 इंटू एम एफ किती आहे, एम एफ 1.6. किती येतं हे उत्तर, 125 एम एम. 125 एम एम म्हणजे 0.125 मीटर. 0.125 मीटर. नंतर डी आलं तर इकडे लक्ष द्या 2 मिनिटं मित्रांनो. त्या मीटर नाही लिहिलं तर चालतं. डी प्लस डीसी. बघा, ज्यावेळेस इफेक्टिव्ह लेंथ दिलेली आहे त्यावेळेस डायमीटर बाय 2 घेऊ नका. डायमीटर बाय 2 घ्यायची गरज नाही. इथं एक लक्षात ठेवा, ओव्हरऑल डेप्थ काढताना डी प्लस कव्हरच घ्यायचं जर इफेक्टिव्ह लेंथ दिली. आणि इफेक्टिव्ह लेंथ नाही दिली तर मग काय करायचं ते पुढच्या प्रॉब्लेम. डी प्लस म्हणजे डायमीटर बाय 2 घ्यावं लागेल त्याच्यात. डी प्लस इथं घ्यायची गरज नाही. 125. आता सध्या आपण 25चं कव्हर घेऊ, कितीचं घेतलं तरी चालतं. 150 एम एम. किती आलं याचं उत्तर, 150 एम. 25 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, चालतं. हे आलं ओव्हरऑल डेप्थ आली 150 एम एम. नंतर नेक्स्ट स्टेप काय मित्रांनो आपली, नेक्स्ट स्टेप आहे, हे पहिली स्टेप झाली. हे झालं आपण इफेक्टिव्ह थिकनेस काढली. आले. नंतर सेकंड स्टेप काय, इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ डायरेक्ट दिलेली LEX 4000 आणि LEY किती आहे 6000. काढायची गरज नाही कारण की इफेक्टिव्हच बोललेला आहे शब्द. नंतर पुढची स्टेप आहे मित्रांनो आपली, पहिली स्टेप डिझाइन कॉन्स्टंटला नाव द्या नका देऊ चालतं. पहिली स्टेप डिझाइन कॉन्स्टंट घ्यायची, लिहिली नाही लिहिली तर त्याला काही फरक पडत नाही एवढं. नंतर लोड्स कॅल्क्युलेशन. डिझाइन कॉन्स्टंट तुम्ही लिहून टाका, आता मी नाही घेतलं एवढ्या याच्यात. लोड्स साठी पहिले सेल्फ वेट काय घेतात मित्रांनो, 1 इंटू 1 इंटू 0.15 म्हणजे डी असतं इथं डी असतं, ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो. 0.15 इंटू 25 किती येतं मित्रांनो, हे 3.75 किलो न्यूटन पर मीटर. 3.75 किलो न्यूटन पर मीटर. सेल्फ वेट आल्यानंतर फिनिश लोड
फिनिशला लोड किती येईल 1 × 1 × 1 1. नंतर लाईव्ह लोड किती आहे मित्रांनो 3.5 3.5 1 × 1 × 3.5 किती ते 3.5. तर टोटल लोड किती येतो मित्रांनो सांगा 8.25 किलो न्यूटन पर मीटर 8.25 किलो न्यूटन पर मीटर. वन वे स्लॅबचा पण एक प्रॉब्लेम टाका मित्रांनो व्हिडिओ याच्यामध्ये कॅन्टिलिव्हर मध्ये डेव्हलपमेंट लेंथ मध्ये. आता बघा डब्ल्यू डब्ल्यू टी इज इक्वल टू गॅमा इंटू डब्ल्यू. गॅमा किती आहे 1.5 हे 8.25 किती येतं मित्रांनो 12.375 किलो न्यूटन पर मीटर. नंतर काय करायचं मित्रांनो फॅक्टर्ड बीएम 4th नंबरचं म्हणा 5 नंबर चालतं फॅक्टर्ड बीएम. आता नीट लक्ष द्या मित्रांनो फॅक्टर्ड बीएम मध्ये थोडं वेगळं येतं अल्फा एक्स आणि अल्फा वाय दिलेला असल्यास एमएक्सडी म्हणजे अल्फा एक्स इंटू डब्ल्यू डी इंटू एलई एक्स चा स्क्वेअर आणि नंतर एम वाय डी इज इक्वल टू अल्फा वाय इंटू डब्ल्यू डी इंटू एलई एक्स चा स्क्वेअर. एक्स्ट्राच बरं का अल्फा एक्स किती दिलेलं आहे अल्फा एक्स दिलेला आहे मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 0.104 डब्ल्यू डी आहे 12.375 इंटू एलई एक्स किती आहे एलई एक्स आहे 4,000 आपल्याला हे मीटर मध्ये घ्यावं लागेल 4 घ्या फक्त. नंतर हे 0. अल्फा वाय किती मित्रांनो 0.046 इंटू 12.375 इंटू 4चा वर्ग किती येतं एमएक्सडी एल एम वाय डी किती येतं पहिलं येतं 20.592 किलो न्यूटन मीटर आणि दुसरं येतं 9.106 किलो न्यूटन मीटर. बघा मित्रांनो आता काय करायचं जे जास्त आहे ते पुढे कंटिन्यू करायचं एमएक्सडी प्रत्येक वेळेस जवळपास जास्तच येतं एमवायडी पेक्षा तर एमएक्सडी घ्यायचं पुढे कशाला घ्यायचं इफेक्टिव्ह पुढची स्टेप काढायला इफेक्टिव्ह किंवा रिक्वायर्ड डेप्थ ऑफ स्लॅब रिक्वायर्ड डेप्थ पण म्हणू शकतो तुम्ही रिक्वायर्ड डेप्थ तर कसं करतात एफ एक्स डी इज इक्वल टू एमयू लीप. आता मित्रांनो बघा एमएक्सडी तुमच्याकडे 20 पॉइंट किती येते 20.592 इंटू 10⁻⁶ आणि एमयू लीप M25 ला किती असतं 0.133 एफसीके बीडी स्क्वेअर M25 आणि आपलं एफई किती आहे 500 ना एफई 500 ला सॉरी एफई 500 ला आपलं काय असतं आपण एफई नुसार घेतो ते एफई 500 ला आपलं असतं 0.133 एफसीके बीडी स्क्वेअर 20 याच्यानुसार नाही घेत बरं M25 नुसार नाही घेत तर 0.133 एफसीके किती आहे मित्रांनो 25 बी किती आहे 1000 घ्यायचं आणि डी किती येतं 5 सांगा रूट काढून डी किती येतं किती 78.69 mm 78.69 mm हे आलं डी हे डी रिक्वायर्ड पेक्षा कमी आहे डी पेक्षा कमी आहे डी किती आपलं 130 आहे ना डी किती आपलं 130 125 पेक्षा कमी म्हणून डी 125 पुढे कंटिन्यू करतात त्याला ओके लिहून टाकायचं नंतर आता 6व्या नंबरची स्टेप किंवा 7व्या नंबरची स्टेप तेव्हा डिझाईन कॉन्स्टंट घेतले तर 7व्या नंबरची स्टेप एएसटी एरिया ऑफ एएसटीएक्स एरिया ऑफ मेन स्टील काढायचं एएसटीएक्स त्याची स्पेसिंग 0.5 एफसीके अपॉन एफवाय 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 एमएक्सडी डिवायडेड बाय एफसीके बीडी स्क्वेअर एफसीके बीडी स्क्वेअर इंटू बी इंटू डी. आता बघा मित्रांनो
0.5. FCK किती आहे रे मित्रांनो? FCK 25. FY किती आहे? 800. FY किती आहे? 800. 1 मायनस 4.6 इंटू MXD किती आहे? MXD किती आहे? 20.592 इंटू 10⁻6 1000 इंटू डी किती? 125. हा डिवाइड बाय FCK किती आहे? 25 इंटू 1000 इंटू 125 चा वर्ग. हा किती येतं हे? 500. 500 येते. हा किती आलं? ASTX फास्ट करा. हे किती आलं मित्रांनो? 405.15. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो? हा ST SX काढायचं. SX म्हणजे स्पेसिंग, एरिया ऑफ डायमीटर डिवायडेड बाय एरिया ऑफ डायमीटर डिवायडेड बाय ASTX इंटू P. तर एरिया ऑफ डायमीटर किती घेता तुम्ही? 10चं घ्यायचं. पाय भागिले 4 10चा वर्ग डिवायडेड बाय 405.15 इंटू 1000. हे किती येतं मित्रांनो? हे येतं 193.85. म्हणजे 190 म्हणले तरी चालतं. एरवी हे मॅक्सिमम पेक्षा कमी येणार आहे. अलग म्हणून 190 घेतलं तर बस झालं. 3D पेक्षा कमी येईल. 3D पेक्षा कमी येईल. SX नंतर SY काढायचं. आता SY काढायचं. SY ASTY सॉरी ASTY चा पण तसंच फॉर्म्युला आहे. ASTY इज इक्वल टू 0.5 FCK divided by 0.5 FCK divided by FY 1 minus under root of 1 minus 4.6 MYD divided by FCK PD square into B into D. 0.5 FCK, what is the FCK? 25 divided by 500. 1 minus under root of 1 minus 4.6 MYD किती आहे? MYD किती आलेलं आहे मित्रांनो आपलं? 9.108 into 10 raised to power 6 divided by 25 इंटू 1000 इंटू 125 चा वर्ग भागिले इंटू 1000 इंटू 125 किती येतं मित्रांनो? हे 1000 इंटू सॉरी इथं BD डॅश घ्या. इथं काय करायचं? फॉर्म्युल्यामध्ये थोडं चेंज करायचा. बघा इथं ओर डी मायनस डायमीटर करायचं मित्रांनो. येतो डी डॅश घ्यायचं याच्यात कधी पण. तर डी डॅश किती ते 117. 117चा स्क्वेअर इंटू 117. 117 येईल. काय करायचं? डिस्ट्रीब्युशन बारचं डायमीटर मायनस करायचं आणि ते डी डॅश वापरायचं. किती येतं? ASTY 161. नीट काढा. याचं उत्तर येतं मित्रांनो 184.88 mm². हे आलं. आता याच्यात काय करायचं? मिनिमम काढून पाहायचं. AST मीन 0.12% ऑफ 100 इंटू BD. 0.12% ऑफ 100 इंटू BD. 0.12 100 इंटू 1000 इंटू डी किती आहे? 150 आहे ना. तर किती येतं हे? 180. मिनिमम बघा मित्रांनो, मिनिमम पेक्षा जास्त आहे म्हणजे ओके. जर मिनिमम पेक्षा कमी असलं तर मिनिमम एरिया घेऊन टाकायचं. पण मिनिमम पेक्षा जास्त 184. 184 घ्यायला काही हरकत नाही.
आता याची स्पेसिंग काढायची मित्रांनो. स्पेसिंग एस वाय कसं काढायचं मित्रांनो. एरिया ऑफ डायमीटर इंटू ASTY डिवाइड इंटू बी. एरिया ऑफ डायमीटर 8चं घ्यायचं. पाय भागिले 4 8चा वर्ग. ASTY किती 184.88 इंटू 1000 किती येतं ASTY 271 पॉईंट काय येतं का बघा. $271.88 स्पेसिंग येईल. लक्षात. आता बघा डायग्राम मित्रांनो. डायग्राम काढून टाकायचे मित्रांनो. सेम सिम्पली सपोर्टेड जशी काढतो. LE 4000 8 mm चे डिस्ट्रीब्युशन बार प्रोव्हाइड केले. ऍड्रेस स्पेसिंग ऑफ 270 mm आणि 10 mm चे मेन बार प्रोव्हाइड केले. एक्स आणि हे वाय. लक्षात. ते किती एक्स आणि वाय वाले. एक्स चे किती 10 mm चे ऍड्रेस स्पेसिंग ऑफ 190 mm. डायग्राम सेम याची काढून टाकायची. लक्षात. इथं ओव्हरऑल डेप्थ दाखवू द्यायची. इथं काहीतरी प्रिंट मिस्टेक असं. ओव्हरऑल डेप्थ दाखवू द्यायची 150. इथं 150 लिहायचं 150. हा आणि नंतर बाकी झालं. समजलं. डायग्राम काढून टाकायची. हा झाला प्रॉब्लेम. एक नेक्स्ट प्रॉब्लेम बघू मित्रांनो. बघा मित्रांनो आज एक प्रॉब्लेम बस झाला. उद्या दुसरा प्रॉब्लेम घेऊ. धन्यवाद.